नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। जन्मताच आईविना पोरका झालेल्या व वडिलांच्या मृत्यूनंतर सैराट झालेल्या नातवाने सज्ञान होतात आजोबांना फसवून जमिनीचे बक्षीसपत्र लिहून घेऊन जमिनीची विक्री केली आहे। एवढ्यावरच न थांबता ही बाब उघडकीस आल्यानंतर खरेदी रद्द करून घेण्याकामी आजी आजोबा कोर्टात तारखेसाठी गेले असता राहते घर फोडून त्याने आजोबांच्या रोख रकमेसह आजीच्या दागिन्यांवर आणि नित्योपयोगी वस्तूंवरही डल्ला मारला आहे। तालुक्यातील शेलगाव येथे ही शोकांतिका घडली असून याबाबत 82 वर्षीय महादेव एकनाथ केकाण यांनी नातवासह त्याच्या अनोळखी मित्राविरुद्ध करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 30/9/2025 रोजी दुपारी 2च्या सुमारास शेतीच्या दाव्याची तारीख असल्यामुळे ते पत्नी मंगल यांच्यासह करमाळा येथे दिवाणी न्यायालयात आले होते। कोर्टाचे कामकाज आटपून दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ते शेलगाव येथे घरी गेले असता नातू करण व त्याच्या मित्राने काळ्या रंगाच्या स्विफ्ट क्रमांक MH12CR 8978 मधून येऊन त्यांच्या बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे केकाण यांच्या निदर्शनास आले। यावेळी घरातील कापडी पिशवीत ठेवलेल्या रोख 40,000 रुपयांसह 30,000 रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, 20,000 रुपये किमतीचे 2 ग्रॅम वजनाची पिळ्याची अंगठी, 20,000 रुपये किमतीची 2 ग्रॅम वजनाचे कानातले झुबे, 4 ग्रॅम वजनाची 40,000 रुपये किमतीची मोहनमाळ अशा एकूण 1.5 लाखाच्या ऐवजासह घरातील गॅस टाकी व शेगडी आणि डीप फ्रीज चोरून नेला आहे। केकाण यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी करण भालचंद्र केकाण याच्यासह त्याच्या अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे या घटनेचा तपास करीत आहेत। कर्ज काढायचं म्हणलं, कर्ज काढायचं म्हणलं, मग मी म्हणलं आपलं काढतो म्हणलं, बरं म्हणलं आपली पडीक जमीन आहे म्हणलं, वहीत नव्हती काय नव्हती, पडीकच होती, शेर पाडली पण कमी झालं पाण्याने। मग त्याने कर्ज काढतो म्हणलं, त्याने कर्ज तर नाहीच काढलं पण जमीन विकली, त्याने विकली डहाण्याला कुणाल तिघ जण आम्हाला मारतात, जाऊ जीव मारतात, ते सगळं दुखतंय साहेब माझं, कुठलंच राहत नाही दुखायचं, आणि असं करून त्रास नाही दिला त्यांनी, घेतलं विवरून नेले। त्याचा आई आधीच वारली होती आणि त्याला लहानपणापासून आम्ही सांभाळल्यावर मग पुन्हा शाळा शिकवली, सगळं केलं, पुन्हा 11वी जायचं त्याच्या म्हणलं नाही जायचं म्हणलं मला। आता त्याचं वय किती आहे? वय असं 17-18 पुढेच असं। मग तो तुमच्याकडेच राहिला आहे का? होता इथंच। बरं, पण त्याने भांडून मारून आम्हाला जाम केलं आणि म्हणला तुम्ही नाही कर्ज काढून देत तर तुम्हाला मारून नदीत टाकील म्हणला। कुठं? नदीत तुकडं करून ते तेलाचं पोर चेंज करायचं, एक पोर आणि डहाण्या, तुम्हाला ते काय अडचण येते म्हणला, बागायत कर, तुम्ही बागायत का करून द्यायना? अहो बागायत करतोय मस्त, पण ते आम्हाला जगून द्यायला नाही तर काय करायचं? तुम्हाला विक्री करायसाठी म्हणून अंगठा घेतला का? ते काय मग तसं करायसाठी, बागायत करायसाठी, बागायतदार करायसाठी। मग ते काय विकून टाकली का जमीन? टाकली जमीन। मग तुम्ही काय केलं त्याच्यानंतर? काय करायला तुम्हाला माहिती होतं का विकताना? विकताना नाही माहिती, काय नाही विकायचं म्हणून माहिती आहे का? विकायची म्हणून माहिती त्यांनी सांगितलं? माहितीच नाही, आम्ही तिकडे गेलो, आम्हाला हाकलून लावलं तिकडे, त्याने इकडे मागे इकली जमीन कुणाल आणि ही गाण्या, हे दोघ जण फेतवायच होते सारखी, ते ह्यालाही कामच त्यांना दोघाला, किरणला एवढंच काम त्यांच्याकडे होतं एवढं पूर्ण। ते दोघं कोण आहेत? एक ह्याच्या राजू चिंचकर, तुमच्या गावातलंच आहे का? हा गावातलंच आहे, व्यवसाय राजू चिंचकर। पोलिसात तक्रार दिली दिली तक्रार, पण ती तक्रार घ्यायलाच कोण काय करायचं? काय म्हणले तक्रार? नाही तक्रार मिळाल्यावर म्हणलं आता आम्ही मरायचंच राहिले म्हणलं। तुम्ही करमाळा पोलीस स्टेशनला गेलता ना तक्रार द्यायला? गेलतो पण नव्हती घेतली। काय म्हणले होते तिथं? ते बघू म्हणले परत। तिथं कुणाला साहेबांना भेटला होतात का? भेटलो होतो एका साहेबाला, होय म्हणले हाय असंच। कधी घटना कधी घडली ही घटना? आता तुरंत आम्ही गेलतो कचेरी ह्याला, कोर्टात गेलो, कोर्टात गेलो, काय झालं? किती दिवस झालं? 8 दिवस झाले नाही, आता 8 दिवसापूर्वी। 8 दिवसाची। आता ही झाला शेतीचा विषय, मग नेमकं घरातलं काय चोरीला ती चोरीला गेलंय ना, फ्रीज न्याला, गॅस न्याला, पुन्हा तिथं सगळी मोडतोड केली,
पण आमचं सोनं नेलं काय थोडे पैसे होते दवाखान्याला लागायचं ती पैसे बी नेलं अंगठी नेली बोरमाळ नेली सगळं नेली काय तर कुठे अडकून तुलते पिशवी तिथं सगळं नेऊन ती कृष्णाबाई आली म्हण त्यांनी जरा बघितलं सगळं व्यवस्थित तर खरंच गेलेलं म्हणली काय नाही अहो आम्हाला भाकर खायचं नाही काय खायचं काय आता मुळात म्हणजे दाण्याने यांनी आमचं वाज वाटलं केलं पार पूर्ण काय वाटलं नाही सगळे वाज वाटलं करून गेले ते आम्हाला चूल पेटवायचं सरपंच नाही तक्रार दिल्यानंतर इथं पाहणी करायला कोण कोण आलं घेतली नाही म्हणतात ते. तक्रार दाखल पुन्हा घेतली आधी घेत नव्हती हा कधी घेतली तुमची तक्रार मग आता तुरुत घेतली हा कशानंतर घेतली तुम्ही कुठे गेलता काय तर नंतर बघा आल्यावर घेतली हा बघायला कोण घेतली आलं? तोवर नव्हती घेतली. कोण आलं बघायला मॅडम आलत्या ना त्यांचं नाव काय होतं मॅडमचं कृष्णा हा अंजना कृष्णा मॅडम आल्या त्या का DYSP मॅडम त्याच आलत्या. हा त्यांनी मग काय सांगितलं तुम्हाला तक्रार लिहिली आणि या म्हणली करमायला मग आम्ही करमायला गेलो बघितलं मग त्याच्यानंतर आता तपास कुठवर आलाय काय तुम्हाला माहिती आहे का तपास कुठला आम्हाला कळतं काय बी येत नाही वळा बी नाही असलं नाही तर पोलिसांनी तपास सुरू केलाय त्याची कुठं केला तुमचं म्हणजे नातू माझं करत आहे ना बरं, काय आपल्याला ते नातू कुठं असतो काय आता हो ना तू फरार झाल्यासारखं झालाय ते तपासच लागा ना मला सुद्धा चालणार अजून मग शेती विकल्यानंतर तुम्हाला चौकशीत कळलं नाही का कुठं काय केलं काय इथून घरीच होतात तुम्ही हो बाहेर तिकडे नेलं आम्हाला पुण्यात नेऊन सोडलं काय किती सांगायचं दिवस मला? होतात तिकडं हा किती दिवस होतात तिकडं हो तिकडे मागून खाल्लं काय सांगायचं मला बाहेर नेऊन तुम्हाला सोडून दिलं सोडून दिलं आणि माघार रात्रीलाच आला 10 वाजता नेलं इथनं पुन्हा सोडून दिलं आम्हाला मग कसं आम्हाला गावाला बी काय कुठलीच माणसं गावाला ती ओळखू बी आहे ना कोण तुम्हाला सोडताना काय म्हणला तुम्हाला इथंच मी राहा तुम्हाला म्हणला माघारी हा त्या अजून माघारी झालं नाही डायरेक्ट कालच आला काल तारखेला हे नीट का करायचं आमचा काय खाया नाही पिया नाही काय करायचं हा? जमीन तुमच्या सहमतीने विकलेली नाही नाही अहो याने कर्जामुळे जमीन तुम्ही अंगठा दिलाय का तिथं अंगठा घेतला आमचा आम्ही काय करतो म्हणजे काय कर्जामुळे अंगठा घेतला त्यांना सांगितलं कर्ज काढायचं आणि आमची आम्हाला जमीनच पाहिजे आम्हाला कर्ज आजी काय झालंय तिला मोठ्याने बोला कोणी फोडली टाकी दरवाजा कोणी तोडलाय ते काय त्या नाताने काय नाव आहे त्याचं करण बालचंद्र काय काम कशासाठी असं करतोय तू हा कशासाठी केलं त्यांनी तसं त्याने केलं त्याची त्यालाच माहिती मुद्दाम करतो का काय करतो आम्हाला तर राहून द्यायचं नाही असं त्याची इच्छा आहे. दरवाजा फोडून काय केलं आज जाऊन ते काय केलं सगळं होतं ते नेलं गपा गुंडून काय नेलं माहिती का तुम्हाला पहिला गॅस न्याला परत माझं थोडं गळ्यातलं होतं कानातली फुलं गंटल बोरमाळ एवढ्या 2-4 ठेवलेल्या पिशवीत ते घेऊन गेला पिशवी 10-5 रुपये होते मग आता काय करायचं ह्याला सांगा तुम्ही हानमार करतो काय तिथे मग काय हिथं सुद्धा येऊन करायला भेट नाही इथे येऊन आज द्यायचं म्हणून तरी वाढलं ना सगळं अंगठ्यामुळेच वाढले सगळे हे खेळ हा द्या म्हणायचा माझं कर्ज काढायचंय विहीर खांदायची लोकांचं बागायत झालं आपलं कवर ठेवायचं असं बोलायचं आणि मग घेतलं बळजबरीने म्हणजे ती आमच्या सह्या ही करूच तर त्याने जाम उभा होता बाबा मग त्यांनी खोटी खरेदी दिली त्या बाबत तुम्ही काय कुठं केलं का नाही कागदपत्री काय तक्रार वगैरे केली करून हा मग त्याची काय न्यायालयात केस चालू आहे का चालू कोर्टात मग ती खरेदी वगैरे थांबली थांबली खरेदी ठीक ही माझी आई वडील आहेत आणि ज्या वेळेला असं दीपावळीत मी येऊन गेली तेव्हा असं काही मला वातावरण वाटलं नव्हतं की काय होईन काय करत्यान किंवा काही झालंय. दिवाळीत येऊन मी सगळे मोठ्या भाऊजे आहेत माझी तर त्यांना पण बोलवून घेतलं सगळे व्यवस्थित राहा करा खा आई वडिलांचं वय झालंय असं काही करू नका की बाबा आता ते किती दिवस जगणार आहेत. पण त्या भाच्याच्या डोक्यात काय होतं ती कधीच कोणाला कळालं नाही कारण तो स्पष्ट कधीच बोलला नाही. घरातले काही प्रॉब्लेम असते ते बी कधी सांगितले नाहीत. मग नंतर आई वडिलांवर अशी काय वेळ आली की आई वडील नाहीत फोन केला त्यांचा फोन लागत नाही त्याला फोन केला तर तो म्हणतो मी बाहेर आहे रोज बाहेर कुठे मग नंतर शेजारी फोन केला तर कळालं की बाबा हे इथं नाहीत म्हणजे कुठे इथं. नंतर एका महिन्याने मला तिथून असं कळालं की बाबा इथं असं आहे तर थोडीशी माहिती मिळाल्यावर मी यांची चौकशी केली मला हे पुण्यात सापडले मी विचार केला तुम्ही कसं काय कुठं खाता काय
असं म्हणजे जनावरासारखं जीवन पाहिलं. तर त्यांनी सांगितलं की काय करणार, आम्ही राहणार कुठं, खाणार काय, असं असं घडलं. कसं घडलं, सह्या घेतल्या, कुणी घेतल्या, ह्याने घेतल्या, ठीक आहे. तिथून घेतलं, मुलाला घेतलं, आली करमळ्यात कुठं सह्या केल्या. तर आईला चांगलं कळत होतं की आम्ही कुठं सह्या केल्या. आईनं डायरेक्ट नेलं शेवटची ते टपरी की हो आम्ही इथं हीच सह्या केल्या. काय म्हण केल्या, तर ती पोरं जरा चळबळलेली झाली. काय म्हण केल्या म्हणल्यावर म्हणली तिथं जावा, लिहून दिलं त्यांनी, तिथं जाऊन ती काढले. तर ह्यांनी ते बक्षीसपत्राचं दिसलं. बरं ठीक आहे, बक्षीसपत्र केलं. पुढं काय, तर ते डिसेंबरमध्ये बक्षीसपत्र केलेलं होतं. मग पुढं काय म्हणल्यावर काही कळना. मग इथं तलाट्याकडे आली तर ह्यांचंच उतारा निघायचं. नंतर काय करायचं, मग वकिलाकडे गेली. ती म्हणली आता तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमच्या हातात काही लागत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. नंतर मग ती चालू केलं. तर मग मला अशी माहिती मिळाली गावातून की त्यांनी जमीन विकली. विकली म्हणजे कशी विकली काय माहित नाही म्हणले, पण विकली. ठीक आहे म्हणलं, कुणाला विकली, काय विकली, ते मग कोर्टात दाखल केलं. आधी करणच्या नावाने केलं की माझ्या भावांच्या केलं, बापांच्या. ही तुम्ही विकली कशी, म्हणजे आम्ही पण मुली ना, तुम्ही आम्हाला कसं काय कोणाला विचारलं नाही, अशी कशी जमीन विकली की जेणेकरून तुम्हाला विकता आली. नंतर ना आम्हाला कळलं की ढाणे म्हणून कोण आहे, त्यांनी घेतली. कोण आहे, कुठले आहेत, काय आहे, कुणी विकली, करणनी विकली. कशी विकली, तर म्हणले ह्यांच्या माझ्या नाव झाली, मी विकली. नंतर ना मी शेतात गेली तर सगळी गोळा झाली. मग मी गेल्यानंतर ना त्यांनी विचारलं ही जमीन विकल्या गेली, कशी विकल्या गेली, तर करणने आम्हाला दिली. करणने कशी दिली, त्याच्या वडिलाची रीतशीर म्हणली त्याच्या नाव होती म्हणून आम्ही घेतली. नाही म्हणले साहेब, तुम्ही चूक केली, तुम्ही चांगली माणसं दिसताय मला, तरी तुम्ही अशी जमीन घ्यायला नव्हती पाहिजे. ही माझे आई वडील, यांनी काय खायचं. ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं ती तुम्ही तुमच्या भाच्याला विचारा, ही जमीन आम्ही घेतलेली. आणि ज्या वेळेला मी भाच्याला विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही जमीन ह्याच्यासाठी विकली कारण मला ही जमीन ठेवायची नव्हती. मग तो आई वडिलाची का घेतली, तर म्हणला हा माणूस एवढी जमीन घेत नव्हता, 3 एकर म्हणजे त्याच्या वडिलाची जमीन हा माणूस घेत नव्हता. ते माणूस म्हणला की मला 5 एकर तरी पाहिजे तर मला घेता येते, म्हणून मी ह्यांची घेतली. मग ह्यांची घेतली, आता ह्यांची काय सोय, तर ती म्हणला ते तुमचं आई बाप आहे, तुमचे तुम्ही बघून घ्या, तुमच्या आई वडिलाचं काय करायचं ते, त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. त्यांनी तिथं शिव्या गाळी केल्या, एवढ्या शिव्या गाळी केल्या की ती आता मी तुम्हाला असं लाईव्ह सांगू शकत नाही, इतक्या वाईट शिव्या दिलेल्या आहेत. माझ्या मोबाईलमध्ये शिव्या ही सगळे. आणि शिव्या दिल्यावर आम्ही एक विचार केला की आता लय बोलण्यात, कारण त्याचं वय किती, 18 ते 19. आज माझं वय जवळजवळ 49. मी जर 18-19 वर्षाच्या मुलाला जर तो मला असे शिव्या देतो की माझ्या मुलांपेक्षा लहान आहे तो, तरी पण मी गप्प बसली की का हा पण आपल्याच भावाचा आहे, ह्याला पण कुणी नाही, आपल्या मुलासारखं आपण याला सांभाळले. एवढं करून ज्यावेळेस मी आली त्यावेळेस कोर्टात गेले. काय हो साहेब असंच, हा म्हणले बरोबर आहे, ते असं असं झालेलं आहे, त्यांनी जमीन विकलेली ती बरोबर आहे, ही कोर्टात केस दाखल आहे. नंतर ना मला तू कोर्टात तारखेला यायचं नाही म्हणून एवढ्या शिव्या की त्या शिव्या पण आहेत माझ्याकडं की तू जर आली तर तुला मी जाऊन द्यायचो नाही. कुठून, तारखेवरून. म्हणजे ते पुढचे असे खराब शब्द वापरले की आम्ही काय करू शकतो, कारण हिथं फक्त पैशावर चालतं, हिथं तुझ्या शब्दाला किंमत दिल्या जात नाही. तेवढं झाल्यानंतर मी एकच विचार केला, हिथं जर पैशावर चालतं तर यायचं कसं. एक वेळ मी ज्यावेळेस सर्कल साहेबाच्या तारखेला आली तर मी वकिलांना सांगितलं मी रेल्वेतनं उतरायच्या अगोदर मला तुम्ही तिथं पाहिजे, कारण जर काही झालं तर मग उद्या मला काय करायचं नाही. तर ते म्हणले काही नाही, मी इथं येतोय, तुम्ही या, काही काळजी करू नका, असं काही होणार नाही, तुम्ही ती तुमच्या ते डोक्यात फिट झालं की काहीतरी करते ना, असं काही होत नसतं म्हणले, नका घाबरू, ठीक आहे म्हटलं. तिथं गेलो, आमची ती तारीख झाली आणि येताना मी सविस्तर सांगितलं काय काय झाले, हे असं असं झालंय, काय करायचं. ती म्हणले असं काही होणार नाही, आपण त्याबद्दल तक्रार देऊ. सुरुवातीला मला थोडं साहेब लोकांनी एकदम असं हलक्यातच घेतलं, म्हणजे असं घेतलं की त्यांना एकच वाटायचं की कशाला ही करताय, काय करायचंय, जाऊ द्या, द्याविषयी सोडून. म्हणजे त्यांनी काय मॅनेज केले, काय केलं ते माहित नव्हतं. पण आमचं कोणी तक्रार असं लई ह्याने कोणी घेतलं नाही, सुरुवातीला घेतलं नाही म्हणण्यापेक्षा अक्षरशः पोलीस चौकीला गेलं तर असं वाटायचं की आपण जर बघितलं तर हे एक माय बाप आहेत दुसरे. पोलीस चौकी म्हणजे एक माय बाप आहेत आपले. जेव्हा कुठंच नाही मिळत नाही तेव्हा आपण पोलिसांकडे जातो, हवस म्हणून कुणी जात नाही. ज्या वेळेला असं वाटल्यावर कधी कधी 1-1 तारखेला मी 4-4 दिवस गेलेली, म्हणजे एक तक्रार देण्यासाठी 4 दिवस गेलेली. मग नंतर थोड्या दिवसांनी असं झालं की घेतली आमची तक्रार, साहेबांनी घेतलं बी, PSI साहेबांपुढे आमची चर्चा पण झाली 1 तास. पण त्यासाठी पण आम्ही कृष्णा मॅडमलाच भेटलो होतो, वकिलांना घेऊन. मग झाल्यावर ते म्हणले कसं आहे आता ह्या मुलाची फसवणूक आहे, फसवलं ह्याने आजी आजोबाला बी आणि तुम्हाला बी, आणि घेणाऱ्यांना पण सांगितलं तुम्ही पण चुकीचं घेतलं म्हणले, तुम्ही घरात कोणाला तरी विचारायला पाहिजे होतं जमीन घेताना. त्यांनी सांगितलं, म्हणजे ते काहीच बोलले नाहीत ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला. नंतर ना त्यांनी काय केलं, शेतात आता करायचं काय,
आई वडील तर कुठंच म्हणजे शक्य नाही ना राहणं. आता ह्यांना घेऊन शिटीत राहणं शक्य नाही. ह्यांना घेऊन म्हणजे काय करू शकते. माझी मलाच पडलंय. मी ह्यांना कशी सांभाळणार. किती दिवस सांभाळणार. 4-2 दिवस 1 महिना झालेला दिवस. नंतर ना परत काय करायचं म्हणजे ह्यांना वडील रानात जायचे आणि झोपून राहायचे. कुठंच जात नव्हते. मग म्हणलं वडील येडे होते ना असे जसे शेतात झोपून राहिले. मग त्यांना घेऊन मी लई पाऊस आला म्हणून गावात आले की उठा बाबा चला. आता आई वडील आहेत. आई वडील कसे सोडून देऊ ना. ठीक आहे सगळ्याला सोडून देता येईल. किती दिवस राहिले त्यांना कसं सोडून देऊन जाऊ. आई वडिलांना घेतलं गावात आली. इथं इतक्याला घरात घर गळलंय. घर उघडलं राहिले त्यांना ठेवलं. हा मुलगा तारखेला आला. प्रांत मॅडमची तारीख होती. तिथनं घरी आला. पोलीस पाटलाला घेऊन आले आता. पोलीस पाटलांनी सांगितलं ठीक आहे बाबा त्याचं काय आहे ते घेऊन जाऊ दे आम्हाला काय करायचंय ना त्याचं जे आहे ते म्हणजे तसं तर काही नव्हतं पण घेऊन जाऊ द्यायचं असं त्याला वाटतंय. तसं म्हणल्यानंतर ना गेला घेतलं. आम्ही इथंच उभा राहिलो. त्यांनी सगळं घेऊन गेला 15 दिवसाखाली. नंतर ना कालच्या 30 तारखेला आला. 30 तारखेला आम्ही सगळी तारखेलाच होतो कारण आता सगळ्याच दाखल केलं ना की बाबा ह्यांची काही खरेदी जरी दिली असली तरी नोंद लागू नये. ह्यांचा अधिकार मिळावा. कारण का ह्यांनी खायचं काय. ह्यांना सांभाळायचं कोण. एक मुलगा आहे सून आहे ते बघत नाहीत कसलंच. कारण ह्यांच्या नाव जमीन होती ना. त्यांना असं वाटायचं की तुम्ही जमीन करून खा. आम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला दिलंच नाही म्हणजे जे तुमच्या नावावर आहे ते दिलं नाही मग तुम्ही करून खा. त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. त्यांना पण सांगितलं पण लक्ष दिलं नाही. ज्या वेळेस 30 तारखेला आम्ही तारखेला गेल्यावर इथं आला. आता आमच्या काही डोक्यातच नाही इथं येईन की काय. ह्यांच्यामुळे मी बी गेली. माझी पण तारीख होती ना ह्यांची पण होती. 30 तारखे दिवशी तो इथं आला. तिथलं मोडलं. हे कुलूप मोडलं. हा बॅलर फोडला. घरात शिरला. सगळ्या लागणाऱ्या वस्तू सगळं पहिल्यापासून. आता पहिला जे प्रपंच आहे यांचा संसार थोडक्यात मिक्सर पासून गॅस पासून सगळं भरलं असं भरलं की आता जर संध्याकाळी जेवायचं म्हटलं तर घरात काहीच ठेवलं नाही. डाळ नाही तेल नाही पीठ नाही काहीच. कारण खायला तर पाहिजे ना. पाऊस चालू आहे. 30 तारखेला पाऊस येतो. आता आम्ही जर ह्या टायमाला 4 वाजता आधी ही आली एसटीने पुढं. मी जरा येऊस तर असं कळालं की घरी काहीच नाही. फोन आला माझं थोडं काम होतं तेवढ्यात की आले तर काहीच नाही. सगळं असा पसारा पडलाय इथून तिथून काहीच नाही. हे असं कसं काय झालंय तर पाहिलं इथं म्हणजे असं नाही का त्याला सांगितलं असं नको करू नये. म्हटलं आमचं कोणी मध्ये भाग घ्यायचा नाही. काही कोणाचा संबंध नाही. आमचंही माझंही असं त्याचं. आता त्यांनी काय कष्ट केलं जे 18 वर्ष पूर्ण झाली की तो जमीन घेतली विकली. काय कष्ट करून आणलेलं आहे त्यांनी घरात. काहीच आणलेलं नाही. तुला छाननी सांभाळलंय आतापर्यंत. ज्या वेळेला आम्ही इथं आलो काय करायचं मग आई वडिलाला घेतलं आणि करमाळ्यात गेली. 10 वाजेपर्यंत थांबलो. 10 वाजेपर्यंत PSI साहेबांनी सांगितलं तुमचा ही कोर्टाचा मॅटर आहे आणि कोर्टात बघा तुम्ही उठलं की इथं यायचं नाही. तिथून हाय असं बाहेर फिरलो. 10:30 वाजेपर्यंत कुठं थांबलो. तिथं ते आपला कट्टा आहे का बाहेर बसायचं तिथं थांबलो. 10 वाजता कृष्णा मॅडमला ही सगळी कहाणी सांगितली. अक्षरशः त्या इथं आल्या. त्यांनी पाहिलं सगळं. इथून आल्या तर त्यांना चिखलातून चालता येत नव्हतं. म्हणजे बघा सत्य मायबाप जे आहेत ना अजून पण आहेत. मी तर म्हणते माझं 5 वर्षाचं आयुष्य लाभाव त्यांना गरज आहे त्यांची. हिथनं आलं तर त्यांना चिखलात चालता येणार. इथं बूट काढायला लागले. राहू दे म्हणलं मॅडम हात पण ओलय नका काढू का कारण हात पण तसंच आहे ना. मॅडमने हात गेलं बघितलं. अक्षरशः त्यांच्या डोळ्याला पाणी आलं बघितलं. ठीक आहे म्हणलं काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित. त्या गेल्या आणि नंतर ना मग पोलीस आले. परत बरेच ते कोणी आले त्यांचं काय स्वरूपाची तक्रार काय स्वरूपाची घेतली तुमची पोलिसांनी. तक्रार पोलिसांनी परत काय घेतली ती मला डिक्लेअर. पण परत पाखरे साहेब आले. पाखरे साहेबांनी मग सविस्तर जे काय असेल ते घेतलं. त्यांनी सांगितलं. नंतर ना आता तपास पण तेच करतात वाटतं की तुम्हाला न्याय मिळेल. तुम्ही काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे मला मान्य आहे चूक झाली. कोर्टात गेलंय पण आज तुमचं पण काम आहे ना बघायचं. का बघायचं काम आहे की ज्यावेळेस कोर्ट निर्णय देणार आहे ती कधी लागणार आहे. पण आज जर एखादी नरड्यावर सुरी आली तर त्याच्यासाठी वर्दीकडेच गेलं पाहिजे. जायचं कुणाकडे.